समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पापनाशक औषधं आहेत मालकांकडे. यांच्याकडे एक मंत्र आहे जो दास आपल्याला देईल, आपल्या सर्व पापांना नष्ट करील, आपल्या प्रारब्धाच्या पापाचाही नाश करतील, आपल्या संचित पापाचाही नाश या मंत्राने होईल. जसं पिकांमध्ये आधी तण उगवायचं तर त्याचा काही इलाज नव्हता. काही जण तर खुरप्याने खुरपून त्याला साफ करायचे, पण तरीही ते येत असे. जेव्हा पीक वाढायचं तर त्याचा काही इलाज नव्हता, ते पिकाच्या बरोबरच वाढायचं. आता एक अशी मेडिसिन शोधली गेली आहे की त्याला पिकामध्ये टाकलं जातं तर ते तणाचा नाश करून टाकतं, पिकाची हानी नाही करत. अशाच प्रकारे हे मटेरियल म्हणजे रसायन आणि क्षार आधीही असायचे, पण शोध नव्हता लागलेला. ह्याच प्रकारे हे मंत्र परमात्म्याने आधीही आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहून ठेवले होते. हे हाताला नव्हते लागले. आता याचा शोध लागला. आता दासांजवळ उपलब्ध आहेत आणि याने सगळी पाप नाश पावतील आणि तुमची पुण्य बाकी राहतील. आणि आपण तेव्हाच परमात्मा प्राप्त करू शकतो जेव्हा आपण पापरहित होऊन जातो. आणि इथलं विधान आहे ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मा विष्णू महेश आणि इतर देवतांचं जशी कर्म कराल तशीच फळं मिळतील. पापं तुमची वेगळी लिहिली जातात, पुण्य वेगळी लिहिली जातात आणि फळ मिळतं दोन्हींचं. पुण्यासाठी स्वर्ग, महास्वर्ग, मग इथल्या छोट्या मोठ्या सुविधा, राजा किंवा चांगली काही पोस्ट, आणि नरक हे पण पॅरलली मिळेल. कुत्रं, गाढव, डुकराची योनी ही पण नक्कीच भोगावी लागेल. परंतु कबीर परमेश्वरांच्या शरणमध्ये आल्यानंतर आपल्याला आता या पापांचा दंड नाही भोगावा लागणार. आपल्या प्रारब्धाच्या कर्माचा सुद्धा विनाश होईल, जो आपल्यासाठी हानिकारक आहे. यासाठी जर भक्ती करतो आपण, याचसाठी परमात्म्याचा शोध घेत असतो की जर आपल्यावर काही संकट आलं तर परमात्मा आपलं रक्षण करेल. आणि जरी संकटही येत असेल तर मग प्रोटेक्शन काय मिळालं त्या साधनेचं जी आम्ही करतोय. जसं आम्ही काही शेड किंवा झोपडी, घर बनवून ठेवलंय, त्याचा उद्देशच काय आहे की उकाडा, थंडी, पावसापासून आमचं रक्षण करेल. आणि ज्याने आम्ही बनवून ठेवली आहे झोपडी किंवा घर आणि सगळं पाणीही आतच येत आहे आणि उन्हाचाही असर पॅरललमध्ये आहे, तर मग ते काही प्रोटेक्शन नाही आहे तुम्हाला. तुम्ही कोणत्या नशेत पडलेले आहात आणि विचार करताय की महालात आहात. सगळी संकटं तुमच्यावर येत आहेत तर तुमच्या साधना त्या सत नाही आहेत, शास्त्र अनुकूल नाही आहेत, म्हणून तुम्हाला काही लाभ प्राप्त होत नाही आहे. तर त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला परमसंताचा शोध घ्यावा लागेल. आणि हेच मंत्र आणि साधना जो दास देतो, अन्य कोणी व्यक्ती देईल तर त्याचा काही लाभ तुम्हाला नाही होणार. कारण की अनधिकारीमुळे कुठलेही कार्य सफल होत नाही. जसं सिंपल अशी गोष्ट आहे, आपण पासपोर्ट बनवता विदेशात जाण्यासाठी. जर तो डुप्लिकेट बनवला असेल तर तुम्ही पण दोषी आणि बनवणारा पण अपराधी, दोघांना शिक्षा मिळेल. याच प्रकारे आपण जायचंय सतलोकाला आणि हा पासपोर्ट बनवण्याचा आदेश या दासाला बनवण्याच्या अतिरिक्त या ब्रह्मांडात कोणालाही नाही आहे, हे सत्य समजा. आणि याच्या अतिरिक्त जे कोणी नामदान साधना देत आहेत, ते शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करतायत त्यांचं, आणि ते डुप्लिकेट नाम देत आहेत. याने आपल्याला काही लाभ नाही होणार. आणि या मंत्रांना या दासाकडून जरी कोणी प्राप्त करून घेतलं आणि तो दुष्ट आत्मा स्वयंभू संत बनून त्यांना पुढे दान करतोय, तर त्या डुप्लिकेट पासपोर्टला नक्की बनवतोय तो. त्याच्यापासून देखील तुम्हाला वाचायचंय. यालाच म्हणतात काळ आपली वाट पाहतोय. हा पॅरलल उभा करतो काळाच्या दूतांना. भगवान आले होते, एक कबीरपंथ काढला होता, त्यानंतर काळाने 12 कबीरपंथ चालू केले, सर्वांना भ्रमित करून टाकलं. परमात्मा कबीरांची एकही साधना यांच्यात नाही, नाव कबीरपंथ आहे. पण याच्यापासून आपण आता सतर्क राहायचं आहे.
आधी ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यापासून वाचूनच आपण पुढे सफल होऊ शकू, ती उदाहरणंही आपल्याला दिली जातात. आता पुण्यात्म्यांनो, आपले सद्ग्रंथ आपल्याबरोबर आहेत, आपल्याजवळ आहेत. असा प्रसंग चालू होता. जे मंत्र आपल्याला दिले जातात ही यथार्थ जप साधना आहे, सद्ग्रंथांमध्ये वर्णित आहे. आणि ज्या आपल्याला दास साधनाविधी आणि ज्ञान आपल्याला सांगतो ते सूक्ष्म वेदांमधून सांगतो. तत्वज्ञान रूपी 5वा वेद जो आहे, जो सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये आहे, त्याच्या आधारे आपल्याला ज्ञान देतो. तर त्याच्यामध्ये कंप्लीट ट्रीटमेंट आहे, ही पूर्ण कोर्स आहे. जसं आपण पवित्र हिंदू धर्माच्या धार्मिक पुरुषांनी, भक्तांनी, बहिणींनी पुराणांना खूप वाचलेलं आहे, श्रीमद भगवद्गीतेलाही वाचलेलं आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये केवळ एक मंत्र आहे, ओम, 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये. तो ब्रह्मचा मंत्र आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजम देहम स याती परमाम गतिम. याचा भावार्थ हा आहे की गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे, श्रीकृष्णजीमध्ये प्रवेश करून बोलत आहे. हा म्हणतोय की मज ब्रह्मचा ओम हा केवळ एक मंत्र आहे, नथिंग एल्स. हे एक अक्षर आहे आणि याचं उच्चारण करून स्मरण करत जो शरीराचा त्याग करून जातो, स यातीम परमाम गतिम, ओमने मिळणारी जी परमगती आहे ती त्याला प्राप्त होते. ओमने काय होतं? ब्रह्मप्राप्ती. ब्रह्मलोकामध्ये जाणारे प्राणीही परत येतात. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात हेही स्पष्ट केलं आहे. आणि गीता ज्ञानदाता स्वतः सुद्धा 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5व्या आणि 9व्या श्लोकात आणि 2ऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकात स्पष्ट करतात की अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून हे सिद्ध होतं की गीता ज्ञानदाता ही अविनाशी नाही, हा नाशवान आहे. तर याचे भक्तही नाशवान, जन्ममृत्यू समाप्त नाही होत. मग गीताजी अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23मध्ये साधनेत ज्ञान आहे. 3 मंत्र सांगितले आहेत. ओम तत्सत इति निर्देशा ब्रह्मणः त्रिविध स्मृतः, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म, त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीसाठी या 3 अक्षरी मंत्राची मजदुरी आहे, साधना आहे. आता पुण्यात्म्यांनो, अजून कुठल्याही मंत्राचा यात जप नाही. 3ऱ्या अध्यायाच्या 10 ते 15 श्लोकामध्ये गीताजीमध्ये यज्ञांची माहिती दिली आहे, विधीनंही सांगितलं आहे, यज्ञांचा लाभ सांगितला आहे. तर हाच सगळा तो कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे. कुठे लिहिला आहे तो? हा सूक्ष्म वेदांमध्ये लिहिला गेला आहे. पुराणांमध्ये तुम्ही वाचता, कुठे हरियम नाव लिहिलंय, कुठे किलियम लिहिलंय, कुठे श्रियम लिहिलंय. आता हे कुठे जप करायला सांगितले, कुठे कोणी काही सांगितलं, तर परमात्म्याने येऊन कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये ब्रह्माजी आदी किती जणांना भेटले होते, ते महापुरुषांना भेटता त्यांचा गुण येतो. तर त्यांना हा कंप्लीट प्रथम मंत्र देण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांनी त्याला स्वीकार न करता त्यामधून आपले आपले स्वार्थवश मंत्र काढून घेतले आणि ही साधना सुरू केली. आणि हे असे जे मंत्र आहेत, मजबूत मंत्र आहेत, याच्या जपाने शीघ्रही लाभ मिळतात. जसं एकदा हा दास शहरात पाठ करत होता, गावगाव नगरानगरातून जायचो, श्रद्धाळूंची 3 दिवस पाठ करत असायचो, सत्संग ऐकवायचो, सर्व परिवाराला बसवून समजवायचो. तर त्यांचा एक शेजारी होता, त्याला बोलावलं की आपणही सत्संग ऐका, ज्ञान ऐका. सत्संग ऐकल्यानंतर तो जवळ येऊन बसला. 5-7 भगत होते. तो म्हणू लागला, मला तर असा मंत्र द्या की मला खूप मायाच माया मिळेल, अजून काही नको, मोक्ष भिक्षेची जरुरी नाही आहे. तर हे या टाईपचे लोक आहेत. ते यांनी असं केलं आधी, जसं एक मंत्र सिलेक्ट केला, किलियम, यांनी साधना केली, यांनी सिद्धी आली. ती सिद्धी एक हळदीची गाठ बांधून भला मोठा व्यापारी बनला, केला नाश स्वतःचाही. मग कोणी स्वतःचा मंत्र सुरू केला, श्रेम श्रेम करतात. तर हा दुर्गाचा मंत्र आहे, याने शक्ती, मायेची सिद्धी मिळते, छोटं मोठं कार्य सिद्ध झालं, मग चोऱ्या माऱ्या. तर असे हे काम बिघडवून ठेवतो. आता हा कंप्लीट कोर्स आपल्याला दिला गेलेला आहे, याला असंच करायचं आहे. कारण की आपण एक थोडी
सुंठ खाल्ली, सुंठ, तर ती सुंठेचा गुण देईल. आणि त्यांना अन्य गोष्टींबरोबर मिसळून प्रयोग केला तर त्याचा गुण बदलून जातो. ठीक त्याच प्रकाराने आपण या विधीला प्रयोग करू. या प्रकाराने आपण साधना केली तर त्याचं फळ मिळेल. जसं आज प्रसंग चालला होता की प्रथम मंत्र आहे, हेही आपल्याला दिले जातात. आणि सतनाममध्येही काही मंत्रांचा समावेश आहे. तर काही भोळे लोक आत्मे हे भ्रमित होऊन जातात की सांगा, नाम तिकडे पण येते, उलटसुलट करून इथेही देऊन ठेवलंय. यात बरंच अंतर आहे. जसं एका आयुर्वेदामध्ये लिहिलंय की मध आणि तुपाला जर समप्रमाणात एकत्र केलं तर त्याचं विष बनतं आणि त्याला विषम मात्रेमध्ये मिसळलं तर अमृत होऊन जातं. जसं 2 चमचे मध आणि 1 चमचा तूप मिसळलं तर अमृत बनेल, आणि दोन्ही 1-1 चमचा मिळवलं खाल्लं तर विषाचं काम करतं. तर अशाच प्रकारे वेदांना माहिती असतं कोणती औषधी किती प्रमाणात एकत्र खाल्ल्याने गुणयुक्त होतात. तर दास या अध्यात्म मार्गातला वैद्य आहे. आपण एक सिंपल समजा, तुम्ही एक जन्ममरण रोगाचे रोगी आहात. हा दास तो वैद्य आहे ज्याला कंप्लीट कोर्स लक्षात आहे या जन्ममृत्यूच्या फेऱ्याचा, रोगाचा नाश करण्याचा. आणि आजपर्यंत एकतर भगवंतालाच माहिती होता किंवा परमात्मा ज्या महापुरुषांना भेटले ते कोण कोण आहेत. आदरणीय धरमदासजी, आदरणीय नानक साहेबजी, आदरणीय मुलुकदास साहेबजी, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी, गाव चोडाणी, जिल्हा जज्जर, हरियाणामध्ये, आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश. या महापुरुषांची तर दासाला माहिती आहे. यांना येऊन मालक भेटलेले आहेत, यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि यांना तेच ज्ञान दिले जे दासाला दिलं आहे. परंतु यांना थोडंसं एक प्रार्थना केली होती भगवानांनी की तुम्ही या मंत्राचा जप करा, पण पुढे ते सतनाम आणि सारनाम आहे हे सार्वजनिक करू नका. परंतु ते महात्मा प्रथम मंत्राचा जप देत होते, परंतु मधले मधले 5-5 नाम द्यायचे. जसे 7 मंत्र आता आपल्याला दिले जातात. म्हणून गुरुग्रंथ साहेबमध्ये 5 मंत्रांचा आणि 5 धुनात्मक मंत्रांचा जो आविर्भाव आहे तो याच कमलांमध्ये, सर्व भगवानांचे कमलांमध्ये ही धून होत आहे. जसं आपण बघत असाल की राष्ट्रपती भवनामध्ये ही धून चालू राहते आणि गव्हर्नर भवनामध्येही एक धून चालू राहते. धून कंटिन्यू चालू राहते. आता तर ऑटोमॅटिक इन्स्ट्रुमेंट बनले आहेत. पहिलेही विशेष ड्युटी लावली जायची नोकरांची, ते त्यांच्या तिथे एक विशेष प्रकारची राष्ट्रीय धून कायम चालू ठेवायचे. तर अशा प्रकारे या सर्व भगवानांच्या या कमलांवर, स्थानांवर जिथे जाऊ तिथे हे त्यांचे लोक आहेत, तिथे त्यांची ही धून आपण ऐकतो आहोत. आमच्या टेलिव्हिजनमध्ये, आपल्या शरीरामध्ये जसं कोणताही कार्यक्रम कुठेतरी चालू असतो जो आपण टी व्हीवर बघतो, पण तो टेलिव्हिजनमध्ये नाही आहे, तो तर आपण बघतोय, ऐकतोय. वास्तवात तो दुसरीकडे चालू असतो. तर असे हे मंत्र आहेत. तर पुण्यात्म्यांनो, हा दास जे मंत्र आपल्याला देतो, जे ज्ञान देतो, एकदम फायनल समजून घ्या. आणि उपदेश प्राप्त झाल्यानंतर केवळ आपण दास जो आदेश आपल्याला देईल त्याचं पालन करायचं आहे. त्यात अगरमगर नाही करायचं आहे, नाहीतर मग आपण भक्तिहीन होऊन जाल. तर सांगायचं तात्पर्य हे आहे की आजचा जो सत्संग चालू आहे या उद्देशाने आहे की ही जी वेळ आहे जी आपल्याला मोक्ष प्राप्त करून देईल. परमात्म्याने सांगितलं होतं 600 वर्ष आधी मालक कबीर परमेश्वरजी आले होते की जेव्हा मधली पिढी येईल धरमदासजी, तेव्हापर्यंत तू मंत्रांना लपवून ठेव. यामुळे ज्ञानाला हे डिक्लेअर करू नकोस, नाहीतर या काळाने पाठवलेल्या दूतांना हे मंत्र आणि हे नाम ज्ञान जर हाती लागलं तर तेही प्रचार करताना दिसतील. जसं हा राधास्वामी पंथ आहे, डेरा सच्चा सौदा, शिरसा जगमालवाली, हे कृपाल सिंग ठाकूर सिंग, आणि हे व्यासवाला डेरा जय गुरुदेव, आणि हा भिवानीवाला डेरावाला विनोदवाला, ताराचंदवाला, हे सर्व श्रद्धाळू सगळे बिचारे चालले होते भगवान प्राप्त करायला.
परंतु हे शिवदयालमध्ये फसले. त्याला काहीच माहिती नव्हतं. 5ही नामं काळाची केली आणि करवली आणि भूत बनला. आणि काळाच्या प्रेरणेनं भोळे बाबडे सगळे अंधश्रद्धा ठेवून, कारण श्रद्धाळू स्वाभाविक गुण असतो जो आपल्या गुरुदेवांवर ब्लाइंड फेथ करतो आणि यानेच सफलता मिळत असते. परंतु त्याचा दुरुपयोग झाला. बाभळीच्या झाडाला, बाभळीच्या रोपाला आंब्याचं झाड समजून लावलं आणि त्याचं सिंचन करतायत. आंब्याची प्राप्ती होईल या उद्देशाने. ही यांची महान चूक आहे. 5ही नावं काळाची आणि मोक्षाची प्रतीक्षा बघा कशी चूक करत होते. तर पुण्यात्म्यांनो, दासाचा प्रयत्न हा समजू नका मला तुमच्याकडून कुठलं धन संग्रहित करायचं आहे. नाही. दास 2 पोळ्या खात होता. नोकरी होती सरकारी. जेईच्या पोस्टवर विराजमान होता. 2 घासांचा गुजारा अगदी व्यवस्थित चालू होता. परंतु दासाला जेव्हा हे समजलं, जोपर्यंत नाम देण्याचा आदेश नव्हता तोपर्यंत घरोघरी जाऊन समजवायचा, त्यांना गुरुजींकडे नेऊन नाम देऊन आणायचा. आणि मग त्यांनी दासावर हा भार सोपवला, आशीर्वाद दिला की बेटा तू नाम द्यायला लाग. तर मग त्या दिवसानंतर जबाबदारी अजून वाढली. तत्वज्ञानाचा विस्तार कर. विरोधातही रेकॉर्ड तोडले काळाने. करोथा कांड करवलं याच कारणाने. अत्याचार करवला आमच्यावर, पण समर्थ दास होता, काही बिघडवू नाही शकले. पूर्वीचा इतिहास पहा. संत भक्तांच्या बरोबर जुलूम केले पण ते सफल नाही झाले. शेवटी तोंडावर पडले. आणि हीच दशा आता यांची होतीये. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याचं एक विधान आहे. कारण की जेव्हा परमात्मा कबीर साहेबजी आले होते तेव्हाही त्यांच्याबरोबर खूप अन्याय केला होता या नकली गुरूंनी. जुलूम केले होते. उकळत्या राईच्या तेलाच्या कढईमध्ये बसवलं भगवानाला, पण काही बिघडवू नाही शकले. खोल विहिरीत टाकून वरून दगडधोंड्यांनी भरून टाकलं. परमात्मा तर बाहेर बसलेले दिसले. कारण काय होतं तर ते जे ज्ञान देत होते तेच दास तुमच्याशी ओळख करून देतोय. आज आपल्याला का स्वीकार्य झालं? कारण आपण सुशिक्षित आहात आणि प्रमाण आपल्यासमोर आहेत. हे इन्स्ट्रुमेंट, हे इंटरनेट, हे प्रोजेक्टर, हे चॅनेल मालकांनी आपल्यासाठी बनवलं. माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही आहे अशी इन्स्ट्रुमेंट बनवणं. ही आधी नव्हती बनवली. 100 वर्ष आधी कुठे होती ही? तेच तर मनुष्य होते, बुद्धिमान प्रामाणिक आत्मा होते. आता परमात्म्याने ही बुद्धी दिली की ज्यामुळे माझी मुलं घर बसल्या बघू शकतील प्रमाणांना. आणि पहिल्यांदा शिक्षित केलं आपल्याला की या भ्रमित करणाऱ्या काळाच्या दूतांपासून तुम्ही स्वतः सतर्क होऊन पहा या सद्ग्रंथांना. हे काय सांगतायत की यांचीच साक्ष घेऊन हे याच्या विरुद्ध ज्ञान देत आहेत. तर आज म्हणून आम्ही सफल झालो, कारण आपण सुशिक्षित आहात आणि त्याचबरोबर भगवानाचा पंजा दासाबरोबर आहे. आणि त्याच्याशिवाय एक पाऊलही आपण चालू शकत नाही या घोर कलियुगात. आणि आज आम्ही किती सफल होतोय, कारण आमचं ज्ञान खरं आहे, आमचा भगवान खरा आहे आणि आपण सत्वर संघर्ष करत आहोत. आता जो प्रसंग चाललाय की आपण परमात्म्याची भक्ती, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी ट्राय करत आहोत. परंतु शास्त्रविधीला सोडून मनमानी आचरण करून घेतल्यामुळे तिथेच उभे आहोत. आपण सर्व प्रकारे गिरावटमध्ये आलो आहोत. आमचे विचारही गिरावटमध्ये आले आहेत. आमच्या क्रियेमध्ये खूप अंतर पडले. सराउंडिंगचं क्षेत्र आम्ही पाहतो. आमची मुलं जी उपदेश घेऊन जातात की त्यांनी सर्व वाईट गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, तर घरी, शेजारी, नातेवाईकांकडे सगळीकडे वाईट गोष्टी आहेत. बिडी, दारू, मांस, तंबाखू, पैसे मिळवण्याची चर्चा, बाकी काहीच ज्ञान नाही. तर पुण्यात्म्यांनो, थोड्या दिवसानंतर आपली संख्या वाढत जाईल. जेव्हा आपली संख्या वाढेल, वाईट लोकांना शरम वाटेल. आता तर कुठली शरम काही राहिलेली नाहीये. वडील मुलगा एकत्र बसून दारू पितात. सांगा, शरम राहिली? मग छोटी छोटी मुले धिक्कार करतील. नातेवाईक येऊन म्हणतील की काय पितात? दारू काही पिण्याची गोष्ट आहे? म्हणतात मदिरा पिवे कडवा पाणी 70 जन्म कुत्ते के जाणी. या प्रकारची प्रमाण द्यायला लागतील आमची मुलं. म्हणतात सुरापान मद मांसाहारी गमन करे भोग पर नारी 70 जन्म कटेंगे शीसम. साक्षी साहेब है जगदीशम.
आणि परमात्मा सांगतात, सो नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे वो डूबे काली धार। या तंबाखूमध्ये इतका दोष आहे कि एक पर स्त्री गमन करने वाले का 70 जन्म तक अंधा हो डोले, पर द्वारा स्त्री का खोला 70 जन्म अंधा हो डोले। सुरापान मदमासाहारी और जो गमन करें भोगे पर नारी, 70 जन्म कटेंगे सीसम, साक्षी साहेब है जगदीशम। जे असे पाप करतील त्यांचे 70 जन्म तर लागोपाठ ते बळीचा बकरा बनतील। परमात्म्याने सांगितलंय की सो नारी जारी करे, एक परस्त्री गमन केल्याचं पाप काय सांगितलंय की अंध होऊन 70 जन्म धक्के खावे लागतात आणि मग 70 जन्म तो बळीचा बकरा बनून गळा कापवून घेतो। किती घोर पाप। आणि म्हणतात की ऐसे ऐसे सो नारी जारी करे, सो सुरापान 100 बार। एक वेळा दारू पिण्याचं किती पाप आहे? मदरा पीवे कड़वा पानी, और 70 जन्म कुत्ते के जानी। जे दारू एकदाही दारू पितात 70 जन्म कुत्र्याचे होतील। जसं तुम्ही ह्या मारीचजींच्या महावीर जैनची कथा तुम्ही ऐकतास, 60 करोड वेळा गाढव, 30 करोड वेळा कुत्रा। तर याच दोषांच्या प्रतिफळामुळे घडतं। तर आम्ही चुका करून जातो, कोणत्या तरी जन्मांमध्ये पाप एकत्र साचून राहतात आणि मग ती भोगावी लागतात। मग काय सांगतात? मदरा पीवे कड़वा पानी, जो दारू पितो, जो 70 जन्म कुत्ते के जानी। खूप अभिमानाने हॉटेलमध्ये बसून घोट मारून मजा करतो, दारू पितो, मग कुत्रा बनून गटाराचं पाणी पितो, घाण, आणि मग आता बघ तुझी दारू हीच झाली। मदरा पीवे कड़वा पानी, 70 जन्म कुत्ते के जानी। आणि मग काय सांगतायत? पर द्वारा स्त्री का खोले, 70 जन्म अंधा हो डोले। मग काय सांगतायत? सो नारी जारी करे, जे 100 स्त्रिया परस्त्रिया भोगतील त्यांना किती घोर पाप लागेल। और सुरापान 100 बार। एक वेळा दारू पिल्याने काय होतं, किती दोष आहेत आता आपल्याला सांगितलं। असं 100 वेळा केलं आणि एक वेळा चिलीम हुक्का भरला, पिणाऱ्याचं तर भरपूर पाप आहेच, पण एक हुक्का भरून देणाऱ्याला इतकं पाप लागेल। कारण कोणी दोषात सहयोग देतं, कोणी हत्या करायला जातं, कोणी मदत करायला जातं, उचलून त्याला हत्यार देतं की कर काम, तर दोघेही दोषी आहेत ते। तर इथे काय म्हणतात की सो नारी जारी करे सुरापान 100 बार, एक चलम हुक्का भर दे और डूबे काली। जसं तुम्ही गीताजी अध्याय नंबर 7 श्लोक नंबर 29 मध्ये ऐकलं आहे की जी व्यक्ती सर्व कर्मांशी परिचित आहे, पूर्ण अध्यात्म ज्ञानाशी परिचित आहे आणि तत्ब्रह्मशी परिचित आहे, तर तत्ब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्म, तर तो केवळ जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात। तो इथल्या बकवासमध्ये आश्रित राहत नाही, इथल्या कुठल्याच वस्तूशी डिमांड करत नाहीत। त्या भक्तीची अनुकूल साधना तीच करतात, त्यातल्या बाधक वस्तूला ग्रहण नाही करत। तर ही आमची मुलं पूर्ण अध्यात्मज्ञानाशी, यातल्या सर्व पूर्ण कर्मांशी परिचित होऊन जातील, तर मग त्या सामान्य माणसाला जेही त्यांच्या संपर्कात येतील त्यांच्या गुणांनी परिचित बनवतील की हे नका करू तुम्ही, याने पाप लागतं। आता छोटी छोटी मुलंसुद्धा, कोणी नातेवाईक आले, ते बीडी माचीससाठी बीडी काडी मागवतात, ते नकार देतात, तुमची दुसरी कुठलीही सेवा करू पण हे नाही करणार, कारण यात आम्हाला दोष लागेल। आणि आमच्या घरी पण कृपया पिऊ नका, आम्हाला दोष लागेल। तर ते त्याची त्यांना स्वतःलाच शरम वाटेल। एक भक्त सांगत होता की असे आमच्या घरी आमचा एक मेहुणा आला, मुलं होती घरी आणि ते खिशातून काढून बिडी प्यायला लागले। तर ते त्यांना म्हणाले, मामाजी बिडी नका पिऊ आमच्या घरी। तर ती मुलं होती, ती समजदार व्यक्ती होती, त्यांनी बंद केलं, ते बाहेर जाऊन पिऊन आले आणि त्यांनी संध्याकाळी येऊन मला सांगितलं। तो म्हणू लागला, या मुलांना काय झालं, मी बिडी पित होतो आणि त्यांनी मनाई केली। तर त्यांनी सांगितलं की आम्ही उपदेश घेतलाय तर आम्ही पितही नाही आणि पिऊही देत नाही, आम्ही तुमची मदत करू आणि तुमची सर्व सेवा करू आम्ही, परंतु आम्ही यात तुम्हाला सहयोगही देणार नाही। तर नातेवाईक त्याचंच नाव आहे जो तुम्हाला अनुकूल होईल, नाहीतर तो शत्रू आहे तुमचा। तो म्हणाला, ठीक आहे, जर अशी काही गोष्ट आहे तर मी इथून पुढे बिडी नाही घेऊन येणार, ना पिणार तुमच्या घरात।
तर तो दुसरा भाऊ होता, नाव नाही घेत, तो आपलं पिणं खाणं करून आमच्यापाशी येऊन झोपला, आमच्याबरोबर पोळी खाल्ली. मग तो गेला होता कोणत्याही कारणाने कुठेतरी तिथे कुठल्या दुसऱ्या नातेवाईकाकडे. ते म्हणत होते की आम्ही असे असे तिथे जाऊ. तर तो स्वतः सांगत होता, आमचा मेहुणा, तिथे गेलास तर बाबा तिथे आपली बीडी माचीस बाहेर ठेव. म्हणजे खुशीने, त्यांना काही टोकलं नाही त्याने, परंतु त्यांना सूचना केली की भावांनो, तिकडे असं काही घेऊन जाऊ नका तुम्ही बीडी माचीस बरोबर. तर ते नातेवाईकही चांगले होते. ते म्हणाले की चांगली गोष्ट आहे, आम्ही कशाला त्यांच्या नियमाचा भंग करू. तर हळूहळू त्या नातेवाईकांनी उपदेश घेतला की जर मुलंसुद्धा इतकं ज्ञान ठेवतायत, वाईट गोष्टींपासून दूर राहू पाहतायत, आम्ही वाईट गोष्टी करत आहोत, आमची मुलंही वाईट गोष्ट करतील. तर त्या बुद्धिमान माणसाने हा उपदेश घेतला आणि आपल्या मुलांनाही या मार्गाला लावलं. तर अशा या वाईट गोष्टी कमी होतील. आणि आधी आम्ही काय करायचो, जेव्हा आम्ही छोटे छोटे होतो, आमच्याकडे आमच्या बहिणींचे नातेवाईक येत होते, मेहुणे, तर आमची स्पेशल सेवा लावली जायची. तर यांची चिलीम गार नाही होता कामा, नाहीतर आपली बेइज्जती होईल. म्हणजे यांना इतका हुक्का द्यायचा आहे कारण हे स्पेशल आहेत. आता सांगा, त्यांनाही दुहेरी नरकामध्ये ठोकतायत. आणि आता आम्ही त्यांना हात जोडून सांगतो की नाजी, आम्ही पित नाही, पिऊ देणार नाही. त्यांनाही विवश व्हावं लागेल, विचार करावा लागेल दारू सोडण्याचा. तंबाखू, दारू हे काही खाण्यापिण्याच्या गोष्टी आहेत. बकवास चालू आहे सगळी मूर्खांची. तर पुण्यात्म्यांनो, या प्रकारे आता पूर्ण विश्वामध्ये एक चांगली लाट उसळेल. विकाररहित होऊयात. आणि जी माया जमवण्याची शर्यत लागली पुण्यात्म्यांनो, ती पूर्णतः संपेल ज्ञानाच्या आधारे. एका माणसाला जेही मिळणार आहे ते त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं आहे आणि ते तर त्याला मिळेलच मिळेल. आणि आता ज्या साधनेला तुम्ही कराल, जे दास तुम्हाला सांगेल, आणि तुमच्या भाग्यात नसेल आणि तुम्हाला आवश्यकता असेल, तर मग भगवान अवश्य देईल आपल्या कोट्यातून. हे सत्य माना. मग तुम्ही चोरी का कराल, मिलावट कराल, भेसळ कराल, आणि मग समजेल की ही चोरी, लाच करणं हे तर विष खाण्यासारखं आहे. आपल्या घरी लाच खाऊन, भेसळ करून, 2 नंबरचं काम करून मुलांना खाऊ घालणार, हे समजून घ्या की त्यांना विष देण्याची गरज नाही पडणार. अशी स्थिती होऊन जाईल तुमच्या परिवाराची. आम्ही का मग विष खाऊ, जेव्हा ज्ञान होईल हे विष आहे. तर आत्तापर्यंत आम्हाला अडवणारं कोणी नव्हतंच की तुम्ही जे काही करताय ते चुकीचं करताय. आणि कोणी स्वतःही तिथे थांबणारं नव्हतं. सांगितलं असतं तर स्वतः केलं असतं. जसे आमचे पणजोबा, खापर पणजोबा स्वतः हुक्का प्यायचे आणि मुलं समोर उभी राहायची आणि हुक्क्याला तोंड लावायची. सांगायचं की मारेन तुला, बाजूला, खूप वाईट गोष्ट आहे, ही पिऊ नका, आणि स्वतः प्यायला लागायचे. तर मुलं कुठपर्यंत ऐकतील या गोष्टीला. तरुण झाल्यावर तेही करायला लागतात. मग त्यांना तुम्ही धमकावूही नाही शकत. तर असंच आत्तापर्यंत जितकेही हे पंथ संत होते, हे वाईटपणा नाही सोडवू शकले, कारण त्यांच्याजवळ ती वचनशक्ती नव्हती आणि नाही त्यांच्या उपदेशाचा काही आध्यात्मिक किंवा भौतिक लाभ झाला. तर आता तुमची सर्व कामं होतील जी भगवान करतो. तुम्हाला परमात्मा मिळाला. परमात्म्याच्या गुणांमध्ये लिहिलंय, जो रोग्याला सुखी करतो, निपुत्रिकाला पुत्रवान करतो आणि अजून येणाऱ्या प्रारब्धिक संकटांपासून वाचवतो. म्हणूनच भगवंताची भक्ती करतात, भगवंताचा शोध घेतात. हे गुण आहेत मालकांचे, जसे विजेचे गुण आहेत. विजेच्या गुणांमध्ये लिहिलं आहे की दिवाही लागेल, ट्यूबही लागेल, आणि पंखाही चालेल, कूलरही चालतील, आणि प्राण्यांच्या चाऱ्याच्या कापण्याचं यंत्रही चालेल, दळण दळण्याची गिरणीही फिरवते. तर हे गुण आहेत. परंतु हे गुण कधी अस्तित्वात येतील, जेव्हा कनेक्शन असेल तेव्हाच ती फळं देईल. तर पुण्यात्म्यांनो, जसे जे कोणी संत पंथ होते आधी, हे शास्त्रविधी सोडून मन मानेल तसं आचरण आपल्याला देत होते. हे आपल्याला कनेक्ट नाही करू शकले त्या पॉवरशी जी लाभ देऊ शकते. आता जसं कोणी एखादी बाभळीची काठी गाडून त्यावर तार लावून पॉवर हाऊस बनवले त्याचं, आणि पुढे सगळ्यांनी त्यातून कनेक्शन घेऊन ठेवलेली आहेत. तर त्यांनी कनेक्शन तर घेतलेली आहेत, पण तो लाभ नाही मिळू शकत जे इलेक्ट्रिसिटीतून मिळतील, कारण की इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन नाहीच आहे. ते तर त्या काठीला बांधून ठेवलंय.
तर अशा प्रकारे शास्त्रविधी सोडून मनमानी आचरण करणारे तुम्ही तुमचाच कोणी गुरु नाही. जसे श्री शिवदयालजी राधास्वामी पंथाचे प्रवर्तक, त्यांचा कोणी गुरु नाही. म्हणजे पुढे कनेक्शन नाही, इथून पॉवर कशी येऊ शकते? ती तर बाबळीची काठी होती असं समजा. आणि मग त्याला हे सगळे तार जोडल्यानंतर आणि कोणाला कखही माहिती नाही, सगळेच वाट बघत बसलेत नुसते घरी, कारण की त्यांना माहिती नव्हतं की हे कनेक्शन कुठे जोडून ठेवलंय यांनी. आता दासांनी सांगितलं की तो स्वतः भूत बनलेला आहे, शिवदयाल राधास्वामी सत्संगाचा प्रवर्तक. तर तुमची अशीच दशा होईल, जो त्याच्याशी संबंधित असेल तर तुम्हाला त्यागावं लागेल त्याला. आणि दास सांगतो आमचं कनेक्शन कुठून आहे? परमात्मा कबीर देवजी, जे स्वतः धाणक विणकर होते, हे स्वतः पॉवर हाऊस आहेत. हे अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत आणि तिथूनच आमची पॉवर जोडलेली आहे. आदरणीय गरीबदास साहेबजी डायरेक्ट कबीर साहेबांशी जोडले गेले होते. त्यांचे शिष्य होते. परमात्म्याने त्यांना सतलोक दाखवला आणि परत सोडलं. त्यानंतर गरीबदासजींबरोबर शीतलदासजी आणि त्यांच्या पुढे आमचे गुरुजी. आमचे कनेक्शन सरळ जोडलेले, आमचे पॉवर हाऊसचे कनेक्शन आहे आणि ती पॉवर तुमच्यापर्यंत पोचत आहे. तुम्हाला लाभ होईल. कसा नाही होणार? पॉवरचा तर गुण आहे, ती लाभ देईलच देईल. तर अशा प्रकारे पुण्यात्म्यांनो, आपल्याला आपण सुखीही व्हाल, वाईट गोष्टींपासून वाचाल, कारण तुम्हाला ज्ञान होईल. परमात्मा म्हणतात, जोपर्यंत मुलं अबोध असतात. एका छोट्याशा मुलाने काय पाहिलं की वडील दारू पित होते, आजोबा पण घोट लावत होते. दादाजी एक पशूंसाठी भूस भरून ठेवलं होतं, कोंडा एका कोठीत. दादाजी दुसऱ्या ठिकाणी शराब पिऊन राहिलेली बाटली एका बाजूला लपवत असत आणि वडील दुसऱ्या बाजूला लपवत असत. मुलं हे सगळं बघत होती. एके दिवशी त्या मुलाने विचार केला, वडीलही पितायत, आजोबाही पितायत, चांगली गोष्ट असेल, तू पण पी. त्यात किडे मारायचं औषध होतं, काही विष होतं. ती बाटली त्या भुशामध्ये जाऊन ठेवलेली होती. त्या मुलांनी हात मारून पाहिलं की काही शोधून सापडतंय का, तर ते किड्याचं जे तेल होतं, मारायचं विष होतं, ते हाताला लागलं. कपात घालून पिऊन टाकलं. 5-10 मिनिटांनंतर मेलेला दिसला. त्यांनी पाहिली, बाटली दिसली, कपही दिसला. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा त्या मुलाला कळलं की हे तर विष आहे, तर हातही नाही लावणार आणि दुसऱ्यांना सांगेल की दूर राहा बाबा, नाहीतर मरशील. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा आपल्याला सावध करतात, इशारा देतात की कोणतं विष आहे, कोणतं अमृत आहे. आणि जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होईल, मग सांगतात की जैसे किरका जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. होरी म्हणजे खुशी. जसं कुठे विषाचा कणही पडलेला असेल आणि तुम्हाला समजला हा विषाचा कण आहे, म्हणतात त्या कणाला देखील कोण खाईल? त्या कणाला उचलून दूर फेकून देतील, मातीत गाडतील, हात धुवून टाकतील. कुठे आम्हाला याचा त्रास नको. तर परमात्मा म्हणतात, जैसे किरकार जहर का रंग होरी हो, कहो कौन तिस खावे राम रंग होरी हो. म्हणजे भगवानांच्या रंगात आम्ही असे रंगून जाऊ आणि मग होरीच होरी, म्हणजे आनंदच आनंद आहे आमच्या घरात. या प्रकाराने आम्ही या वाईटापासून वाचू आणि मग स्वप्नातही करणार नाही. विश्वास ठेवा पुण्यात्मा. आपल्या जवळपासही कोणाचं धन दिसलं तर विष दिसेल आणि प्रयत्न कराल त्याला उचलून की बाबा कोणाचं आहे, कुठे आहे, नाहीतर तुम्ही उचलणारच नाही. आणि चोरी तर खूप दूरची गोष्ट. भेसळ करणं, लाच घेणे. लाच कशासाठी घेतो आपण? लाच कशासाठी घेतो आपण? हे 2 नंबरचं काम, चांगलं मोठं घर असावं, मग 2 मुली आहेत, त्यांचं लग्न व्हावं, त्यात काही 10 लाख रुपयांचा हुंडा द्यायचा आहे. हीच 2 कारणं आहेत. आणि मोठी कार असावी, ही 3 कारणं आहेत. ही आम्हाला वाईटाकडे खेचत असते. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या बरोबर आणि तत्वज्ञानाच्या आधारे यांना एकदम कमी करून टाकायचं आहे. आता मुलींना ओझं बनवून ठेवलंय आपण. 2 मुली झाल्या तर सगळा गोतावळा रडायला लागतो. का? कारण की त्यांच्या लग्नात बराच खर्च करायला लागलो आपण. या समाजात बकवास करून टाकली या चित्रपटांनी. तर आता आपल्याला संपवायचं आहे. हे मुलीचं लग्न करायचं आहे साध्या पद्धतीने. विवाह तर भगवान करून पाठवतात, सहयोग तोच जोडतो. आई वडील 2-2, 3-3 वर्ष धक्के खातात
संस्कार नाही होत, परमात्मा 1 मिनिटात करतो, तर ते मालकांनी केलेलं असतं. आपल्याला फक्त मिलन करायचं असतं मुलांचं, परमात्म्याची वाणी बोलायची आणि साध्या पद्धतीने त्यांचा विवाह करायचा आहे की जा, काही देऊ नका. आणि मुलांनाही हे ज्ञान होईल काही दिवसांनी, हा परमात्मा देईल, त्याने आपल्याला सफलता मिळेल. आईवडिलांनी दिलेल्या त्याने सफलता कधी मिळत नाही. आता आपण किती देऊ शकतो आपल्या मुलांना? काय आईवडील त्यांना आजीवन देऊ शकतात इतकं हुंड्यामध्ये? नाही देऊ शकत. मुलांनी आपलं करावं आणि खावं, आश्रित राहू नये. मग भगवान देईल, तेव्हा सफलता मिळेल. मग ही बकवास आपण एकमेकांचं पाहून केली आहे ती पूर्णतः त्यागू. साधं घर बनवू. आज बंगला बांधायला 5-10 लाख इकडून तिकडून आणले, बंगला बांधला आणि मग मरून गेला. आता बंगला तर तसाच राहिला, आपण कुत्रा बनून त्याच्या गल्लीत बसलाय सावलीत, पण तिथे बसू देणार नाहीत, येऊन लाथ मारतात. तर आपल्याला इतकं काम करायचं ते आपल्या भक्तीमध्ये बाधक नसेल. आपण सगळा जन्म जमीन घेण्यात, बंगला घेण्याच्या चक्करमध्ये घालवतो, 100 पापं करून बसतो. ती पापं आपल्या बरोबर येतात आणि तो बंगला, ती कार इथंच राहते. तर या ज्ञानाच्या आधाराने आपण सर्वात प्रथम तर आपल्याला या विवाहाची क्रिया बदलायची आहे. त्यानंतर आपल्याला या घरांची गरज काय आहे? एक साधं घर बनवा जे भगवंताने आपल्याला देऊन ठेवले, अवश्य बनवा, थंडी उकाड्यापासून वाचवण्यासाठी. आणि वेळेची, वर्तमानाची जी आवश्यकता आहे आपल्याला, कारही हवी, माना की स्पीड चांगला असेल, आजच्या जमान्यातली मोटरसायकल हवी. तुम्ही विश्वास ठेवा, परमात्मा तेही देईल, परंतु सदुपयोगासाठी त्यात परमात्म्याची कॅसेट टाकून चालवा, त्यात मालकाची टेप टाकून चालवा, मालकाची चर्चा करत जा आणि तो तुम्हाला सगळं देईल. मालकाच्या घरात कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण दुरुपयोग नाही होता कामा. आणि नेहमी परमात्मा देतो, त्यातच सफलता प्राप्त होते. आणि भगवान तर मातीचं सोनं करून देतील तुम्हाला, माहिती नाही कुठून कुठून भरभराट करून देईल. बिडी, तंबाखू, मांस, दारू सोडून दिल्यावर भरभराट होईल. आपल्याला रोग झालाय तर लागतील 2 लाख रुपये, आपलं 10 लाख रुपये, तर 100 रुपयांच्या औषधातच मालक ठीक करून टाकतील काहीतरी करून. तर झाली बचत सुरू. आणि पापाने दुप्पट दुःख होतं, नुकसान वाढत जातं. एका पायात थोडंसं दुःख झालं होतं, एका व्यक्तीच्या पाय कापून सोडवणूक झाली. आणि आता नाम घेतल्यानंतर डॉक्टर सल्ला देतात पाय कापावा लागला असता जर तो 2 दिवस लेट झाला असता. तर पाय वाचला 200 रुपयाच्या औषधाने. तर पुण्यात्म्यांनो, पुण्य आणि पापाची अशी वेगवेगळी फळं मिळतात. तर जर पुण्य केलं तर परमात्मा आपल्या बरोबर असणार, हे विधान आहे त्याचं. नुकसान जास्ती होणार असेल तर ते थोडक्यात निभावेल. परमात्मा म्हणतात कि सतगुरु शरण में आने से आई टले बला और जय मस्तिष्क में सूड़ी हुआ काटे में टल जा. जर आपल्या प्रारब्धामध्ये मृत्यू घडणार असेल तर परमात्मा म्हणतात काटा लागल्याने त्याला एवढ्यातच तुमचं त्या पापाला परमात्मा कॅन्सल करून टाकेल. तर यासाठीच भगवानाचा शोध आम्ही घ्यायचो. तर पुण्यात्म्यांनो, आमचे जे आध्यात्मिक गुरु होते ते तत्वज्ञानहीन आणि आपल्या सद्ग्रंथांशी अपरिचित होते. पवित्र हिंदू धर्माच्या आधी कोणताही धर्म नव्हता. जे कोणी भक्ती एकतर करत नव्हते आणि करत होते तर वेदांनुसार करायचा. पवित्र हिंदू धर्मांचे उत्थान आदी शंकराचार्यांजींपासून मानतात. आजपासून 2520 वर्षांपूर्वी त्यांचा जन्म झाला, म्हणजे ईसाजींच्या 508 वर्षांपूर्वी. त्यानंतरच ईसाई धर्माचं उत्थान झालं. ईसाजींचा जन्म आजपासून 2012 वर्षांपूर्वी झाला. आणि त्या ईसाई धर्माच्या नंतरच मुसलमान धर्माचं उत्थान झालं. अंदाजे 1400 वर्ष त्याला झाली आहेत. आमचा जन्म पवित्र हिंदू धर्मात झाला. हिंदू धर्माचे जे सद्ग्रंथ मानले जातात, पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र पुराण, आणि आमचे जे आचार्य शंकराचार्य आणि मंडलेश्वर हे हिंदू धर्माचे गुरुजन हे सांगत होते, आम्ही पुराण, वेद, गीतेनुसार तुम्हाला ज्ञान देतोय. आणि यांना काहीच माहिती नव्हती पुराण, वेद आणि
गीताजींबद्दल. आता तुम्हाला थोडंसं ज्ञान देतो की श्रीमद भगवत गीताजींचं ज्ञान कोणी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, याला तत्वज्ञान म्हणतात. आता हे ज्ञान तर सर्वांना माहिती आहे. कोणाला विचारा, लगेच उत्तर देतील की श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान कोणी सांगितलं. श्रीकृष्णजींनी सांगितलं. पुण्यात्म्यांनो, जर एवढंच सांगून गोष्ट संपली असती तर गुरूंची आवश्यकता काय होती या सद्ग्रंथांना समजण्याची. श्रीमद भगवत गीतेच्या तर श्रीकृष्णांचा रोल नाही कुठेही. पुण्यात्म्यांनो, हे वचन ऐकाल तर तुम्हाला वेड्यासारखं वाटेल, कारण आपल्याला असे गुरु भेटले की ज्यांनी हे ज्ञान निर्णायक आत्तापर्यंत सांगितलंच नाही. जेव्हापर्यंत आपण सृष्टीरचनेशी परिचित नाही होत तेव्हापर्यंत आपण हा पॉइंट नाही समजू शकत, जो दास आता क्लिअर करायला चाललाय. सृष्टी रचनेच्या विषयी स्वतः परमात्म्याने सांगितलंय कबीर साहेबांनी. सृष्टी रचना तर नाही सांगणार, परंतु थोडीशी हिंट ग्रंथांची देऊन आणि श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान कोणी दिलं तेही सांगतो. श्रीमद भगवत गीतेचा अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष, एक परमअक्षर पुरुष. 17व्या श्लोकांमध्ये म्हटले की उत्तम पुरुष तू अन्यहा. तो परमअक्षर पुरुष आहे. त्याविषयी गीतेच्या 8व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकामध्ये प्रश्न केला अर्जुनाने की आपण जी 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात जी तत्ब्रह्मविषयी माहिती दिली आहे त्याला जाणून प्राणी फक्त जरा आणि मरण यातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर किम तत्ब्रह्म. 8व्या अध्यायाच्या गीताजींच्या प्रथम श्लोकात प्रश्न केला अर्जुनाने. गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं की तो परमअक्षर ब्रह्म आहे. तर पुण्यात्म्यांनो, हा क्षरपुरुष कोण आहे? हा स्वयं ब्रह्म आहे, हा काल आहे, हा गीता ज्ञान सांगतोय. अक्षरपुरुष कोण आहे? जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, त्याचा यात काही रोल नाहीये. म्हणून आपल्या या अध्यात्म ज्ञानामध्ये या पृथ्वी लोकांवर विशेष करून 2 भगवानांचा, 2 पुरुषांचा रोल आहे. एक तर क्षरपुरुष म्हणजे ब्रह्मचा, जो श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीताजींचं ज्ञान सांगतोय, ज्याने ज्ञान सांगितलंय. आणि दुसरा परमअक्षर ब्रह्म आहे, जो उत्तम पुरुष तू अन्यः परमात्मा इति उदाहरतः य लोकत्रयम आविश बिभर्ती अव्यय ईश्वरः. गीताजी अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 मध्ये आणि 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः म्हणतो ते परमअक्षर ब्रह्म आहे. तर गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात म्हणतो ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे आणि याचा जो उच्चारण करताना जो शरीर सोडून जातो, ओम नामाने मिळणारी जी परमगती होती त्याला प्राप्त होतो. ती कोणती आहे? ब्रह्मलोक. ओम नामाने ब्रह्मच आहे, ब्रह्मलोकात राहतो ब्रह्म, तर ब्रह्मप्राप्ती होते. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकात लिहिलं आहे की ब्रह्मलोकपर्यंत ही जन्ममृत्यूच्या आतच. हा देखील पूर्ण मोक्ष नाही झाला, कारण की ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत येतात. आणि गीता ज्ञानदाता स्वतः सुद्धा सांगतो 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात की अर्जुन तुझे आणि माझे खूप जन्म झालेले आहेत. म्हणून 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता सांगतो की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला, सनातन परमधामाला प्राप्त होशील. गीतेच्या अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 4 मध्ये सांगितले की जेव्हा तत्वदर्शी संत भेटतील त्यानंतर त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक पुन्हा परतून संसारात येत नाहीत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि केवळ त्याचीच भक्ती करा, हे गीता ज्ञानदाता सांगतो. तर याने सिद्ध आहे की श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान देणाऱ्यापेक्षाही अजून एक सुप्रीम पॉवर आहे. आता श्रीमद भगवत गीतेचं ज्ञान कोण देत आहे? जो हे म्हणतोय की माझं एक ओम नाम आहे. ओम नाम ब्रह्मच आहे. आणि हा ब्रह्म कोण आहे? हा काळ आहे. याने प्रतिज्ञा करून ठेवली की मी कोणाही समोर प्रत्यक्ष रूपाने येणार नाही, माझं कर्म आणि जन्म अलौकिक आहेत.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? शिवाजी खंडू वाईकर. आपण कुठून आलात? नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी याच्या अगोदर पूर्वी मिलिटरीत होतो. तिथून रिटायर झाल्यानंतर पोस्टामध्ये एकंदर 35 वर्ष सेवा केली आणि त्याच्यानंतर आता पूर्ण सेवानिवृत्त आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 12 एप्रिल 2013. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक पद्धतीनं हिंदू धर्माचे ज्या रीतिरिवाजी आहेत त्या पद्धतीनं हिंदू धर्माचे देवी देवता जे भैरवनाथ किंवा महादेव अशी सेवा करत होतो. जे काय पारंपरिक भक्तिविधी आपण करत होतात ती तर आपण करतच होतात, परंतु मला असं विचारायचं आहे की त्या व्यतिरिक्त आपण अन्य कुणी साधू संतांकडनं गुरुउपदेश किंवा अनुग्रह घेतला होता का? महादेवाचे जे तामस उपासक आहेत त्याच्यापैकी गिरीपुरी, नागा, संन्यासी, कानफाडी, ते कानफाडी संप्रदायामध्ये नाथपंथी संप्रदाय आहे. त्या नाथपंथी संप्रदायामध्ये मी गुरुदीक्षा घेतलेली होती. त्याच्यानंतर 1988 साली पुन्हा एका नाथपंथी संप्रदायाचा संन्यासी होता, त्याच्यापासून परत अग्नीची उपासना करण्याची दीक्षा घेतलेली होती. 10 वर्षापासून जवळ 25 वर्ष अगोदर सेवा केली गुरु गोरखनाथ संप्रदायाची गादीची. त्याच्यानंतर कानिफनाथ संप्रदायाची 17 वर्षे सेवा केली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच धार्मिक होतात, सर्वप्रथम आपण नाथपंथी या संप्रदायाची सुद्धा गुरुदीक्षा घेतली होती आणि जवळपास आपण 25 ते 40 वर्ष या नागपंथी संप्रदायाशी जुडलेले होतात आणि त्यांची भक्तिविधी आपण करत होतात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? त्याला एक मोठं कारण घडलं की 2006 खूप आजारी पडलो मी आणि इतका आजारी पडल्यानंतर की माझी विकेट जायची वेळ आली. अशा याच्यामध्ये जे संन्यासी जे होते ज्याच्यापासून मी नामदीक्षा घेतली होती त्या संन्याशाला मी विचारलं की मी एवढी भक्ती सेवा करत असतानासुद्धा मी आजारी का पडतो, याचे कारण मला सांगा. ते म्हणले नाही, तुम्ही भक्ती तुमची योग्य आहे, सर्व काही तुमच्या नियमामध्ये चाललेले आहात, परंतु तुम्हाला याच्यापेक्षा जो मोठा डॉक्टर आहे त्याची तुम्हाला भक्ती करावं लागेल, सेवा करावं लागेल. म्हणलं तुम्ही एवढे संन्यासी असून भगवंताची भक्ती करत असतानासुद्धा आणखी वेगळा डॉक्टर कशाला पाहिजे? नाही म्हणजे माझ्यापेक्षा मोठा डॉक्टर आहे. म्हटलं मग तो डॉक्टर कुठं उपलब्ध होईल? नाही, तुम्ही शोध घ्या म्हणजे तो उपलब्ध होईल. आणि असे बोलल्यानंतर मला त्याला थोडासा तिटकारा आला की एवढे वर्षे आपण सेवा केली आणि आपल्याला याच्यापासून हे जर असे सांगतात तर मग हे सुद्धा परिपूर्ण नाहीत, पूर्ण नाहीत, यांनासुद्धा आजार होतो, यांनासुद्धा त्रास होतो आणि हे वेगळ्या याला जायला सांगतात. मग अशा वेळेला आपण काय करायचं? आणि भगवंताच्या कृपेने म्हणा किंवा माझ्या प्रारब्ध योगाप्रमाणे म्हणा मी आजारी पडलो आणि आजारी पडलो तर माझे मनकाचा विकार वाढला. 4 मणके माझे खराब झाले आणि 5वा मणका वाकडा झाला. मग अशा वेळेला काय करायचं? मग खूप अनेक डॉक्टर पाहिले. शेवटी मला एका ठिकाणी डॉक्टरकडे जाऊन अस्थि स्पेशलिस्टकडे जाऊन मी ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर मी आपलं सहज एक दिवस घरामध्ये असा कॉटवरती पडलेलो होतो आणि टी व्ही चालू होता आणि टी व्हीवरती एक चॅनल आला ओपन करता मला थोडंसं भक्ती मार्गामध्ये हे कीर्तनं भागवत असे ऐकायची, जरा थोडंसं संतांची चरित्र वगैरे ऐकायची सवय होती आणि त्याच्यामधून चॅनल ओपन केल्यानंतर हे संत रामपाल महाराजांचा सत्संग मला ऐकायला मिळाला आणि त्याच्यामध्ये मला हा भगवंताचा मार्ग सापडला. आणि तो मार्ग इतका शास्त्रानुकूल होता की काळजाचा ठोका चुकावा अशा पद्धतीनं माझं झालं की आता काय करायचं. मग भगवंतानी मला आपोआपच एक बुद्धी दिली की नाही, थोडंसं बघ याच्यापासून काय पुढं मिळते. तर अशा प्रकारे मी 3 महिने सत्संग पाहिला. पण आता याच्यापासून पुढं जायचं, काय जायचं, तर मला मार्ग सापडत नव्हता. काय करायचं आपण? मग जे आपले पूर्वीचे माझे जोडीदार होते मिलिटरीमधले त्यांच्याकडे गेलो की बा असं हरियाणामध्ये असं सत्संग आहे, तत्वदर्शी संत आहेत, त्या संताकडे मला कसं जायचं आणि तो मार्ग काय मला सापडत नाही, मला कुठंच मिळाला नाही. मग एक दिवस मी आश्रमामध्ये फोन केला. ते म्हणले जिंदला या. आता जिंद कुठे आहे हे पण आम्हाला माहिती नाही. मग मी असं विचारत जिंदचं तिकीट काढलं आणि साध्या डब्यामध्ये आपल्याला बसलो.
साध्यामध्ये डब्यामध्ये बसल्यानंतर भगवंताच्या कृपेने प्रवास व्यवस्थित झाला. ऑपरेशन होऊन 4च महिने झालेले होते. सरळ उभं पण राहता येत नव्हतं. आणि अशा म्हणजे आमच्या मंडळीने सांगितलं, आमच्या पत्नीनं, की तुम्ही एकटेच चाललेले आहात तर तुमच्याबरोबर कोणीतरी जोडीदार घेऊन जा. मी खूप लोकांना विनंती केली की चला माझ्याबरोबर, भगवंताचा असा असा नामदेव उपदेश मिळतो तिथं आणि ज्ञान चांगलं आहे, तुम्ही पण ग्रहण करा. तर तिथे कोणीच तयार होईना. शेवटी माझ्या विषयाची 4थीमध्ये शिकत असलेला माझ्या नातवाला माझ्याबरोबर पाठवलं आणि म्हणले जा तुम्ही. तिथे गेल्यानंतर भगवंताचा इथं आश्रम पाहिला मोठा, आवाढव्य झळझळ काम. गेल्यानंतर मग थक्क झालं, डोळे दिपले माझे, काय करावं. तिथं गेलं, साष्टांग नमस्कार घातला परमात्माला आणि मी तिथं गेलो. तिथे गेल्यानंतर भगत लोकांनी मला विचारलं, भगतजी कुठून आलात? म्हटलं असं असं महाराष्ट्रातून, पुण्यातून आलो. भगतजी तुम्हाला नामोपदेश घेतला आहे का? म्हटलं नाही. पहिल्यांदा आता का येतं का? हा. म्हणले तिथं तुम्ही नामोपदेश घ्या. म्हणलं ठीक आहे. मग मी तिथे बसलो. त्यांनी मला नियम समजून सांगितले आणि मी लगेच नामोपदेश घेतला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला पूर्वीपासूनच परमेश्वराची ओढ होती आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आपण प्रयत्नसुद्धा करत होतात, परंतु केवळ टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण सत्संग बघताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा सत्संग आढळला. आपण तो बघितला आणि 1 नव्हे 2 नव्हे तर पूर्ण 3 महिने वारंवार आपण ते सत्संग बघत होतात आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण सुद्धा सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. त्या अनुषंगाने आपण बरवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या सतलोक आश्रम येथे जाऊन नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण ही जी नामदीक्षा घेतली आणि हा जो गुरुमंत्र संत रामपालजी महाराजांकडनं घेतला, त्या गुरुमंत्राच्या जपामुळे, या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? नामदीक्षा घेतल्यानंतर माझा जो मणक्याचा आजार आहे, ऑपरेशन झालेले जी वेदना होत्या, त्या वेदना 50% माझ्या जरा वेदना कमी झाल्या. उभं राहायची जरा थोडंसं त्राण आला, नाही तर 5 मिनटंसुद्धा उभं राहता येत नव्हतं. आणि अशा याच्यामध्ये प्रवासाच्या, रेल्वेच्या प्रवासामध्ये, गर्दीच्या याच्यामध्ये मी धक्काबुक्की याच्यामध्ये आरामशीर प्रवास करू शकलो, नाही तर मला खूप त्रास होत होता. त्याच्यानंतर 88पासून मला दम्याचा त्रास होता, अस्थमाचा त्रास. तो अस्थमाचा त्राससुद्धा दिवसाला 2 दिवसांनी एकदा मला इंजेक्शन घ्यावं लागायचं. आणि मग अशा याच्यामध्ये परमात्माने तीसुद्धा माझे आजार थोडासा कमी केला आणि इतर शारीरिक आजार माझा बरा केल्यानंतर घरातलं स्वास्थ्यसुद्धा व्यवस्थित झालं. घरप्रपंचाची घडी व्यवस्थित बसली. तर घडी तर व्यवस्थित होती, परमात्म्याच्या कृपेने सगळंच व्यवस्थित होतं. मुलं बाळं, शेतीबाडी सगळं व्यवस्थित होतं, परंतु भक्तीचा मार्ग मला मिळाला, हे महत्त्वाचं. जसं आपण सांगत आहात की परमेश्वराची कृपा ही आपल्यावर अगोदरपासूनच होती आणि त्यानंतर आपण सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षासुद्धा घेतली आणि त्या नामदीक्षेमुळे आपल्याला जे काही असाध्य असे रोग झाले होते त्यातूनसुद्धा आपण आज स्वस्थ आहात, त्यापासून आपल्याला आराम आहे. तर हे आपल्याला शारीरिक लाभ झालेच आहेत, परंतु ह्या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला आणखीन काही सद्गुरू संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे अन्य काही लाभ प्राप्त झालेत का? संत रामपालजी महाराजांच्या कृपेने 1 वर्षापूर्वी मला माझ्या छातीमध्ये कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे गेलो, असह्य वेदना व्हायला लागल्या. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी मला तपासलं, वर चेक केलं आणि सांगितलं, सौम्य तुमचा एक अटॅक आहे. अटॅक आहे असं म्हटलं तर म्हटलं तुम्हाला काय इलाज करता येईल तर बघा, नाही तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. नाही म्हटलं, मी मिलिटरी माणूस आहे, माझं मिलिटरीमध्ये हॉस्पिटलमध्ये माझं तिथं ट्रीटमेंट चालते, 1 दिवसापुरतं माझं ट्रीटमेंट मला तुम्ही द्या. त्यांनी 1 दिवसापुरतं माझं काय ट्रीटमेंट असं कार्डिओग्राम वगैरे असं बिल केला, गोळ्या वगैरे दिल्या आणि शनिवारचा दिवस होता. शनिवारी मी घरी आलो. रविवारचा दिवस सुट्टीचा असल्यामुळं दुसऱ्या दिवशी सोमवारी मी हॉस्पिटलला गेलो. रविवारी संध्याकाळी मला परमात्म्याने एक दृष्टांत दिला. मी मनोमन प्रार्थना करत होतो, परमात्मा आता मी ह्या अवस्थेमध्ये कुठं जाऊ आणि कोणाकडं तुम्ही या आजाराचं हे त्याचा हे ट्रीटमेंट मिळेल. तर परमात्म्याने दृष्टांत दिल्यानंतर मला असं झालं, छातीमध्ये जसं एखादा स्फोट करावं अशा पद्धतीनं 3 स्फोट केले छातीमध्ये आणि माझ्या छातीमध्ये 3 ब्लॉकेज होते. जे कार्डिओग्राममध्ये त्यांना नाही दिसलं, पण जे कार्डिओग्राम काढले होते त्या डॉक्टरांनी त्यांनी अंदाज सांगितलं, म्हणलं तुमच्या छातीमध्ये ब्लॉकेज झालेलं आहे आणि तुम्ही लगेच ॲडमिट व्हा. त्याच्यानंतर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांना मी माझा कार्डिओग्राम दाखवला, त्या डॉक्टरचा केस पेपर दाखवला. त्यांनी सांगितलं, म्हणले अर्जंटली त्यांनी मला एक चिठ्ठी दिली आणि म्हणले कार्डिओग्राम काढून घ्या. गेलो अर्जंटली, अर्ध्या तासामध्ये मला कार्डिओग्राम दिला आणि डॉक्टरने चेक केलं. म्हणलं हा तुमचा जुना कार्डिओग्राम
आणि हा कार्डिओग्राम, ह्या दोघांची तुलना केली तर ह्या तुमच्या कार्डिओग्रामप्रमाणे मला लगेच तुम्हाला ॲडमिट करावं लागेल आणि तुमच्या छातीमध्ये अशा प्रकारचे ब्लॉकेज आहेत. तर आणि हा कार्डिओग्राम जर पाहिलं तर तुम्हाला कुठलाही आजार नाही आणि तुम्ही एकदम स्वस्थ आहात. मग परमात्म्याने त्या ठिकाणी मला पूर्ण पद्धतीनं माझे हे ब्लॉकेज वगैरे पूर्ण रात्रोरात पूर्ण बरे केले आणि मला स्वस्थ केलं. प्रथम डॉक्टर गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या पद्धतीनं ट्रीटमेंट दिली, परंतु मला खूप आराम पडला. रातोरात मला अगोदर हे परमात्म्याच्या दृष्टांत व्हायच्या अगोदर रात्री 3 वेळेला मला घाम फुटून खूप ताप यायचा आणि घाम फुटायचा. 2-3 वेळेला माझा बिस्तर असा ओला झाला, कपडे सगळे ओले झाले आणि परमात्म्याने ह्या पद्धतीने मला त्यातून वाचवलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला पदोपदी संत रामपालजी महाराजांनी जे काही आपल्याला व्याधी होणार होत्या त्यातून आपल्याला वाचवलं, तर ह्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल? सर्वसामान्य पद्धतीनं आम्ही एक भक्त म्हणून मी त्यांना विनंती करेल की लवकरात लवकर परमात्म्याचं ज्ञान समजून घ्या आणि ज्ञान समजल्यानंतर त्याचे नियम वाचा आणि नियम वाचल्यानंतर तुम्हाला पटलं तर तुम्ही ह्या मार्गामध्ये या, सत्संग पहा आणि सत्संग पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतः तुमचा अनुभव येईल की याच्या व्यतिरिक्त ज्ञान हे कुठंच नाही, हेच ज्ञान फायनल आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हेच फायनल आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त आज पृथ्वीच्या पाठीवर सतज्ञान किंवा खरं ज्ञान आणि खरा मुक्तीचा मार्ग हा कोणाकडेच नाहीत. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे की मुकम करोति वाचालम पंगू लंगयते गिरी. सर्वसाधारण ज्याला कळत नाही असा माणूससुद्धा पांडित्य करू शकतो केवळ परमात्म्याच्या कृपेने. आणि लुळा पांगडा लंगडा तो सुद्धा पर्वतगिरी शिखर चढून जाऊ शकतो. तर ह्या भगवंताच्या कृपेने, भगवंताची कृपा तुम्ही प्राप्त करा आणि ह्या भगवंताच्या कृपेने तुम्ही हा मार्ग अनुसरा. आता हा मार्ग प्राप्त करण्याची सरळ, सोपी आणि साधी विधी आहे. हा सत्संग येईल त्याच्याखाली एक परमात्मा जो आहे ना, तुमच्या साधकाला समजण्यासाठी आणि सर्वसाधारण सामान्य माणसाला कळावं या दृष्टिकोनातून खालून एक मोबाईलचे नंबर दिले जातात. त्या मोबाईलच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि तिथून तुम्हाला संपर्क साधल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यावाईज एक केंद्र स्थापन केले. तिथे जवळचा मार्ग तुमचा कुठे, तुम्ही स्वतःचा पत्ता सांगा, जवळचं लोकेशन सांगा, तुम्हाला जवळचा मार्ग, सगळ्यात सोपा मार्ग तुम्हाला सांगतील आणि तिथं तुम्ही नामोपदेश घ्या आणि आपली भक्ती करा. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज प्रत्येक तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि तेथे जाऊन साधक नामदीक्षा घेऊ शकतो. तर एखाद्या साधकाला जी काही नामदीक्षा घ्यायची असेल त्या नामदीक्षेसाठी त्याला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी कुठलंही मूल्य त्याला द्यावं लागणार नाही. केवळ परमात्मा भक्ताच्यासाठी, तुमच्या आमच्या सामान्य जीवाच्या उद्धारासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. तुम्ही नामदीक्षा घेतल्यानंतर तुम्हाला नित्यनियमाचं पुस्तक आणि भगवंताचा फोटो, परमात्म्याचा, संत रामपालजी महाराजांचा आणि कबीर साहेबांचा फोटो, एवढी सगळी सामग्री तुम्हाला विनामूल्य मिळते आणि इतर सगळं साधन जे आहे पुढचा मार्ग तो सुद्धा विनामूल्य मिळतो. धन्यवाद. सहज साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता.
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप